एक विषय झालाय. आणखी कुठला विषय झालाय आता? मी इथे आलो ना तर मला एक बंदूक सापडली, पण ती कोणाची आहे? अविनाश भार्गवची. तुम्ही माझा बळी दिला आणि याला कारणीभूत ती मानसी सरनाईक सुद्धा आहे. तिने आपल्या फॅमिलीमध्ये फूट पाडली. मानसीमुळे काही झालेलं नाहीये. माही कशी गेली? तुझ्यामुळं. काय म्हणाला ताबा? माई माझ्यामुळे गेली? आता सगळं माझ्यावर ढकलताय तुम्ही? म्हणजे तुम्हाला हे म्हणायचंय की विश्वजितची मी ममता झाले म्हणून माई गेली? नाही आबा, आठवा, त्याही वेळेला तुम्हाला भालेकर इंडस्ट्रीज जास्त प्रिय होती. विश्वजीत जुनी भांडणं उकरून आता काय होणार आहे का? हे बघ, तू त्या अविनाशला फोन कर आणि त्याला सांग हे मीडिया समोर तू असलं काय पसरवू नको. फोन करून अविनाशजींना थांबवण्यात काही उपयोग नाहीये, अर्थ नाहीये. त्या शक्तीला आधी थांबवायला हवं. ही कुठे आली मधून आता? मध्येच आली आहे, बाती मध्येच आली आहे आणि सगळं पोखरायला सुरुवात देखील केली. रंगाच्या आईचे म्हणजे सुनंदा बहिणीचे कान भरलेत तिने, म्हणून सुनंदा बहिणी घरी आल्या होत्या खोली परत घेण्यासाठी. प्रतीक्षाला म्हणालो होतो मी ये आणि तिला घेऊन जा, अजून आली नाही ती. ते हे का कर, फोन कर प्रतीक्षाला, फोन कर लगेच कर, विचार. नशिबाने अविनाश सरांना लागलं नाही. माहित आहे मला, बाईट ऐकलंय मी त्याचा. त्याला लय हाऊस मीडिया समोर यायची, ते सिनियरला न विचारता. त्यात पुरावे पण देऊन मोकळा झालाय. मी सांगितलं नाही ह्याला शहाणपणा करायला. खरंच एक काम करा, छान यशवंत भालेकर. मला असं कळलं तुम्ही मला शोधताय. म्हटलं आपण जाऊ सरेंडर व्हायला. अरे रंगादादा, हळू 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 हळू. ती शक्ती तुझ्या घरी गेली होती काकूंना भेटायला. तिला पत्ता कोणी दिला आपल्या घरचा? मी आहे ना, मीच दिला. तुला नसत्या भानगडीत कोणी पडायला सांगितलंय? कान सोड, कान सोड. अरे तिने सांगितलं की तिला तुझ्या आईला भेटायचंय. शक्तीचं आपल्या मदरकडे काय काम असेल? तरी झोले रंगा. दोघींमध्ये काय बोलणं झालं? रंगा दादा, तुला नीट बोलायला फाडकन पेटवी ना. तिने ममता मावशीकडून रूम ताब्यात घ्यायला सांगितले तुझ्या आईला. काय रूम? हो, आणि ते पण सांगितले की तू तिचा नवीन पार्टनर आहे. शपथ, काहीतरी झोले रंगा, काहीतरी शाळा आहे. हे रंगा दादा, इकडे शाळा बिळा काय नाही, प्यार का चक्कर आहे. आता बघ, काकू तुझा आणि शक्तीचं कसं लग्न लावून देतात आणि ममता मावशीला घराच्या बाहेर काढतात. तू ना अभ्यासात लक्ष दे. नको नको तिकडे पडू नको. पण मला माहिती आहे रंगादादाला लग्न होणार आहे. काहीतरी झोले रंगा. मम्मी काय जादूगर भालेकर, हा? शोधायला जातो तेव्हा अचानक गायब होतात आणि इथे हजर. सरेंडर व्हायचो, उंदरासारखं बिळात का लपून बसला? माइंड युअर लँग्वेज माने. लपून बसले नव्हते, दर्शनाला गेले होते नवनाथांच्या. तुम्ही चौकशी करू शकता आणि सीसीटीव्ही फुटेज सुद्धा चेक करू शकता. हल्ली सगळीकडे असतात ना सीसीटीव्ही. सॉलिड बोलता, सॉलिड. अंबाजी एक सांगू, हे डोकं तुमचं नाही. काय विचार? काय विचार एवढाच आहे की आबांनी काहीच केलेलं नाहीये, ते निर्दोष आहेत हे आम्हीच सिद्ध करणार होतो. आमचं ठरलं होतं असं, पण म्हटलं यात वेळ जाईल म्हणून सरेंडर करावं. म्हणजे पोलीसच कोर्टात पुरावे सादर करून सिद्ध करतील हे खरंच आरोपी आहेत की नाही. वा वा वा,
चहा ना पाहुण्यांसाठी हा? अरे वा, आरोपीचं स्वागत चहा देऊन करायचं हे आवडलं आम्हाला. भालेकर साहेब, अहो आमच्याकडे खूप पद्धती आहेत स्वागत करण्याच्या. त्यातली कुठली पद्धत वापरायची हे आम्ही ठरवतो. तेव्हा तुम्ही चहा घ्या मस्त पैकी. आलोच. शिवा, कळलं का आता बाहेर का गेला ते? का? त्याच्या मालकाशी बोलाय. हा माने बोला. अहो इथे ना वेगळाच गेम चालू आहे. त्या ममताजी यशवंत भालेकरांना घेऊन पोलीस स्टेशनला आले आहेत. भालेकर सरेंडर व्हायचं म्हणतायत. आणि म्हाताऱ्याला 8 टाका, 8 टाका म्हाताऱ्याला. मला हेच हवं होतं माने, हेच हवं होतं ना. उद्या सीबीचे फॉर्म्स घेऊन येतो, त्याच्यात ताबडतोब सह्या घेऊन टाकतो. आतापर्यंत फालतूचा टाइमपास झालेला आहे. हो साहेब, साहेब मला ना आता फार मोठी गडबड वाटते. कारण कुठलाही शहाणा गुन्हेगार इतक्या सहजासहजी सरेंडर होणार नाहीये. मला ना या सगळ्या पाठीमागे ना भार्गवचं डोकं वाटतंय. हे बघा ना, कधीही मीडिया समोर न येणारा भार्गव अचानक मीडिया समोर येतो. आणि त्याच्यावर जो अटॅक झाला त्याच्या इन्व्हेस्टिगेशनची ऑर्डर कमिशनर साहेबांकडून येते. म्हणून सांगतो मला फार मोठी गडबड वाटते. हो माने, तुमची तर एकदम त्रिपीट उडालेली आहे. वन ब्रेक डाऊन आहे. हो साहेब, मला माझी काळजी नाही आहे. काय माझी मानगूट पकडली ना तर मी ती सोडवून घेईन. पण हा फास जर तुमच्या मानगुटीला बसला ना, काही खरं नाहीये तुमचं. त्यामुळे सांगतोय काय ते लवकरात लवकर सांगा. त्यांना आत टाकू की सोडून देऊ? माने फोन चालूच ठेवा, ना विचार करू दे. माने परत यायला इतका वेळ का लावताय? त्यांचं कदाचित ठरत नसेल मला अरेस्ट करायचं की नाही करायचं. आबा, इतकं शांतपणे कसं बोलू शकता तुम्ही? आमच्या जीवाची किती घालमेल होते कळतंय तुम्हाला? उद्या त्यांनी तुम्हाला खरंच अरेस्ट केलं तर आम्ही काय करायचं? तू काहीच करायचं नाही. एक चांगला वकील माझ्यासाठी द्यायचा. आणि बघ, अविनाशला लगेच फोन कर आणि त्याला कळव मानसी सरनाईकची केस रिओपन करायचं थांबव. का ती केस तुम्हाला बंद करायची? त्याचं कारण तुझी ती लाल डायरी पुन्हा एकदा वाचती म्हणजे तुझं तुलाच कळेल. आजही तुम्हाला सत्यजितला वाचवायचंच आहे. विश्वा, त्यानं मानसीचा खून केलाच नाहीये. तिला वाचवायचं प्रश्न येतोच कुठे? म्हणजे तुम्हाला माहितीये खुनी कोण आहे? तू गेलास का? मी का करेन आबा? म्हणून का केलास त्या रात्री? आबा, याचं उत्तर तुम्हाला आधीच दिलंय. आणि मानसीचा खून करण्यात माझ्याकडे काही मोटिव्हच नाहीये. कोणाकडे होता? मुद्दाम विचारताय ना आबा? बऱ्याच लोकांकडे मोटिव्ह होता. शर्मिष्ठा होती, सत्यजित, प्रतीक्षा, मानसीचा भाऊ तो शौनक, आणि तुमच्याकडे देखील मोटिव्ह होता आबा. म्हणजे या सगळ्यामध्ये तुझं नाव कुठंच नाहीये. याचा अर्थ तू सुटलास या केस मधून. कशाला तुला ती केस पुन्हा उकरून काढायची आहे? काही हाती लागणार नाही त्याच्यातून आणि कोणाचाच फायदा नाही त्यामध्ये. आहे आबा, एका व्यक्तीचा फायदा आहे.
मानसीची US वरून परत आलेली मुलगी शक्ती. आबा एक वेळ मी गप्प राहीन, अविनाशजींना सांगितलं तर कदाचित तेही गप्प राहतील, पण शक्ती बसणार नाही आबा, नाही गप्प बसणार ती. ती ज्या प्रकारे वागते ना त्यावरून असंच वाटतंय की ती फक्त आणि फक्त प्रतिशोध घ्यायला आलेली आहे. हॅलो सतेज साहेब. अहो साहेब, फार वेळ नाही त्या दोघांना तिथे थांबवू शकत मी. काय ते सांगा लवकर. सर मी एक बोलू काय? बोल लवकर. करून पाहूया काय? तू तुझं थोडं फोडून टाकणं. अहो म्हणजे मला म्हणायचं आहे का आपण छापा काटा करून पाहायचा. छापा काटा? अरे बोलक्या, तुला असं हसत चिर फाड करावीशी वाटते रे तुझी. नाही नाही सर, मी मजाक नाही करू राहिलो, मी सिरियसली सांगून राहिलो. मला जेव्हा जेव्हा प्रश्नाचं उत्तर सापडत नाही ना तेव्हा तेव्हा मी असा छापा काटा करतो, बरोबर उत्तर सापडते. करून बघ. हे बघ, जर समजा छापा आला तर सोडून द्यायचं, काटा आला तर पकडून ठेवायचा. हा हे बघ, काही आलं तरी आपलंच आहे. हा काटा काटा. ओ माने, हा म्हाताऱ्याला आत टाका. पण साहेब पण अरे तुझं काम. ओ माने, नाहीतरी तुम्ही थेरड्याचं अरेस्ट वॉरंट काढलेलं आहे, म्हणून तुम्ही त्याला अटक केली. इतकं साधं सोपं गणित आहे. जर का म्हाताऱ्यानं सेबीच्या फॉर्मवर सहजासहजी सह्या दिल्या देऊ सोडून, काय जरी थेरडा बाहेर आला तरी तुमचा भार्गव पुनच बसलेला आहे. तो म्हाताऱ्याचा पाहुणचार करायला, पुन्हा त्याला अरेस्ट करायला, पण एका वेगळ्या केसमध्ये मान आहे. काय भार्गव यशवंत भालेकरांना अरेस्ट करणार आहे का? माने, त्या केसशी तुमचं काही देणं घेणं नाहीये. सो जस्ट पुट द फोन डाऊन. ठीक आहे. घ्या हो घ्या, आपलं सर घ्या. या गनच्या लायसन्स होल्डरचं नाव शोधून काढ. मानेला यातला काही कळता कामा नाही. सर पण गन ऑफिशियली नाव शोधून काढा ना शिर्के. सर मला तर वाटतंय हा हल्ला तुमच्यावर माने साहेबांनीच केला. तो विषय आता नको, एवढं काम करा, बाकी मी बघतो. ठीक आहे सर, मी येतो, पण तुम्ही सर काळजी घ्या. सॉरी. चहा पाणी वगैरे झालं मस्तपैकी. काय कमिशनर ऑफिस मध्ये बोललो तर कमिशनर साहेबांनी सांगितलंय ना अरेस्ट करायला. सरकारी कमिशनर की कमिशनर सत्यजित भालेकर? तावडे, हा सर. अरेस्ट कराय ना. एक मिनिट. म्हणजे त्यांचं वय बघता कोणीतरी त्यांच्यासोबत थांबणं गरजेचं आहे. तुम्ही एक काम करा ना, मला अरेस्ट करा. स्कीम चालू आहे का इथे? एकावर एक फ्री. ह्यानं अरेस्ट केलं की तुम्हाला पण अरेस्ट करायला पाहिजे. पोलीस स्टेशन आहे. म्हणूनच म्हणते, या पोलीस स्टेशन मध्ये काय काय होऊ शकतं मला चांगलंच माहिती आहे. खूप फावला वेळ आहे ना तुमच्याकडे. सिरियल फिल्म वगैरे जास्त बघता. नका काळजी करू, आम्ही आहोत ना. त्याचीच धाकधूक आहे हो. विश्वा, नको काळजी करूस तू माझी. हा काय नाही, जातो. नाही आबा, मी नाही जाणार. तुमचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही ते लोक. ममताजी, नका त्या सिरियल फिल्म बंद करा आता. बस झाल्या. नका काळजी करू. यशवंत भालेकर ही आता आमची जबाबदारी आहे. मी नाही जाणार. मी यांच्या सोबतच राहणार. तुम्ही मला अरेस्ट करणार नसाल तर मी इथे बसून राहीन. काय
काय करायचं? एक विचारू, तुमचा माझ्यावर विश्वास आहे? नाही. नाही, ते मला ठाऊक आहे. अशी एक व्यक्ती शोधा ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे. हा, पण ती पुरुष असायला पाहिजे, कारण तो जेंट्स आहे. त्यांना भालेकरांसोबत राहण्याची मी परमिशन देऊ शकतो, म्हणजे तुम्ही निश्चिंत. काही होणार नाही, मी सांगतो ना तुला, नको काळजी करूस तू. जा तुम्ही आत. नाही सुचत आहे? बरं, मी एक सुचवतो, म्हणजे विचार करा तुम्ही. हा, हे भालेकर साहेबांचे ते केअरटेकर आहेत ना, वतनीस साहेब, परफेक्ट माणूस. त्यांना द्या पाठवून यांच्यासोबत, आहे की नाही? म्हणजे तुम्ही कम्फर्टेबल, भालेकर साहेब पण कम्फर्टेबल, आणि मी कम्फर्टेबल. काय? ठीक आहे, मी पोत्याला फोन करतो. अरे पोळक्या, काय खरडपट्टी चालली आहे? काही नाही, हिशोब लिहून राहिलो होतो. आपलं ठरलंय ना आठवड्याला हिशोब करायचा. अहो पण शनिवार रविवार सुट्टी पाहिजे ना भाऊ आपलं. सर किती झाले तुझा हिशोब? हा, हिशोब तुम्हाला सांगतो. त्या पोत्याच्या मागावर जायचे 5 दिवसाचे 2000 प्रमाणे 10,000 रुपये झाले मायवाले. नाही सांग, मी तुला हे पैसे कसे देऊ? म्हणजे चेक न देऊ का कॅश न देऊ? तुम्ही मला कॅशच द्या, आणि 100-100च्या नोटा दिल्या तर जरा बरं पडत. कसं खर्चाले बरं पडते ना, आहे का नाही? बरं, एक महत्वाचा विषय. आता तुम्ही मला डबल त्या पोत्याच्या मागावर पाठवणार असाल आणि तिथं डबल गोळीबार होणार असेल ना, आधीच मला सांगा. काऊन का मागच्या वेळी मी जेव्हा तिकडे गेलो होतो तेव्हा मला व्हिडिओ शूटिंग काही बरोबर घेता आली नव्हती. असं वर चंगलो होतो आणि तिथून घ्यायला लागली होती, ते काही बरोबर आली नव्हती. आता मी आधीच तयारीनिशी जाईन ना. कसं? अजून एक महत्वाचं, आता मी या कामाचे 5,000 रुपये घेईन. काऊन का लय जोखमीचं काम आहे, कधी कुठून गोळी मले लागन काहीच सांगता येत नाही. मग 3,000 रुपये माझी बॉडी गावाला पाठवायला तर लागन ना भाऊ. दिले तुला 5,000 दिले ना, म्हणजे मग टोटल तुम्हाला सांगतो बजेट काय झालं. 5 आणि 5. बोलक्या, सांगितलं ना तुझा हिशोब सगळा क्लिअर करेन. साहेब साहेब साहेब, बापरे, काय रे पोत्या, काही तुझी अवस्था, एवढा घाबरलेला का वाटतोस? देवाला पोलिसांनी अटक केली. काय म्हणतो पोत्या? तुझ्या देवाला अटक केली पोलिसांनी? या सगळ्याच्या मागे भार्गव होता, भार्गव आहे, हे पुन्हा पुन्हा आम्ही म्हणतोय. आता हा भार्गव भालेकरांच्या मागे इतका का लागला आहे हे मला कळत नाहीये. भार्गवला मी सोडणार नाही. साहेब, अजून एक गोष्ट आहे, ते देव लय आजारी पडले, मला बोलवलंय. काय करू मी? ते विचारतोयस काय रे? विचारतोयस काय? जा, बिंदास जा. तसं नाही साहेब, म्हणजे मी तिथं गेलो आणि ते मानेनं आत टाकलं तर? ए पोत्या, तू कोणाचा माणूस आहेस? डोकं वापर ना. कोणाचा आहेस? माझा सत्यजित मालेकरचा. माने काय, मानेचा बाप जरी आला काही करू शकणार नाही. हा, पण पोलीस स्टेशनला दाखवायला तर जरा आरडाओरडा, उलट उलट बोलेल तुला. हात कधी लावणार नाही तुला. हा, मजा पोत्या, बिंदास जा. आणखी नाही गोष्ट, काही लागलं तरी मला लगेच फोन करायचा, न विसरता. जा. चालतंय. अरे वा, आणि मोठ्यातून रेडा मुकाट गेला आहे बाहेर. त्याला कुंपण घालून आत टाकायचा. ते
खेरड्यासमोर इतका थोडवायचा म्हाताऱ्याचे घाबरून चाळण उडाली पाहिजे, थर कापला पाहिजे. मुकाट्यानं त्यानं सेबीच्या फॉर्मवर सह्या केल्या पाहिजेत. उद्या मी येतोय तिकडे. तोपर्यंत म्हाताऱ्याचं एवढं खच्चीकरण करायचं, मला दिसता क्षणी तो माझ्या पाया पडला पाहिजे, रडत आणि भीक मागितली पाहिजे. हे सत्या काही कर पण मला त्याच्यातून बाहेर काढ रे. सत्या बाहेर काढ. कळलं का माने? त्याला जास्त काही खायला प्यायला जायचं नाही. त्याला डायबिटीज आहे, त्यामुळे मग त्याला जगू द्यायचं, मग त्याला मरू द्यायचं. वा साहेब वा, एकदम हिरो टाइप बोलले बघा तुम्ही. हे बोलक्या हिरो नाही, विलन टाइप बोलले.